नमस्कार. आज शिकूया इंडेक्स काय आहे. आपण खूप ऐकतो निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे. तुम्ही स्टॉक मार्केटवर नवीन आहात, तर तुम्हाला इंडेक्स समजावं लागेल. वेगवेगळ्या इंडेक्सचं वेगवेगळं काम आहे आणि कशाप्रकारे काम करतो. लहान जेव्हा होतो ना, तर झाला हे सेन्सेक्स नावाचं टीव्हीमध्ये न्यूज होती. सेन्सेक्स आज 50 पॉइंट गिरा, या सेन्सेक्स आज 50 पॉइंट बढा. आता याच्यात साला सेक्स येत होतं, तर असं वाटत होतं ते काहीतरी गिधाडं बोलत आहे. पण सेन्सेक्स काय आहे, निफ्टी फिफ्टी काय आहे, इंडेक्स समजणं म्हणजे मेन ओव्हरऑल इंडेक्स समजणं हे स्टॉक मार्केट शिकण्याआधी सगळ्यात मोठा एक पॉइंट आहे. तर चला समजूया काय होते. सगळ्यात आधी समजा, आपल्या भारतात 2 एक्सचेंज आहेत. एक्सचेंज म्हणजे आता सिंपल भाषेत सांगतो किराणा दुकान. किराणा दुकान जे आहेत ते आपल्या भारतात 2 आहेत. त्याला आपण एक्सचेंज म्हणू, जिथून आपण साखर, तांदूळ, गहू घेतो. एक आहे एन-एस-ई आणि एक आहे बी-एस-ई. एन-एस-ई आणि बी-एस-ईचं काम काय आहे? तर एन-एस-ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी-एस-ई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हेच 2 अशा समजा दुकान आहेत, जिथून आपण एका स्टॉकला पर्चेस करतो. स्टॉक म्हणजे एक शेअर आपण घेतो, तेव्हा या स्टॉकमधूनच पर्चेस करतो. इथूनच आपण स्टॉक पर्चेस करतो. तर यांचे काही इंडेक्स बनवलेले आहे ओव्हरऑल. आता आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला समजायचं आहे, की भारताचं मेडिकल कशा प्रकारे काम करतं. फॉर आपण याला काय म्हणणार आहे, निफ्टी. निफ्टी असं समजा एक कंपनी आहे. निफ्टी ओव्हरऑल काही असं आहे नाही. निफ्टी असं एक नाव ठेवलेलं आहे त्याचं. निफ्टी फार्मा सेक्टर. फार्मा म्हणजे काय झालं, जेवढे पण फार्माचे जे आहे डॉक्टर रेड्डी, मॅनकाइंड, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे अजून सिप्ला, हे जे गोळ्या बनवतात, औषधी जे बनवतात, त्यांचा पूर्ण येतो फार्मा सेक्टर. तर हा फार्मा सेक्टर म्हणजे निफ्टी फार्मा. याच्यात काही कंपनीचा ॲव्हरेज असतो. फार्मा सेक्टरमध्ये भारतातल्या डॉक्टर रेड्डीज ज्या मोठ्या ज्या मेडिकल क्षेत्राच्या कंपन्या आहेत, त्यांचा ॲव्हरेज म्हणजे निफ्टी फार्मा. तर निफ्टी फार्मा पडला म्हणजे आपल्याला माहित पडलं निफ्टी फार्मा में 1 से 2% की गिरावट. म्हणजे काय, की आपला भारताचा मेडिकल सेक्टर वीक झालेला आहे. याचा समजून घ्या आपण ओव्हरऑल. आता भारत का मार्केट कैसा चल रहा है भाई, भारत कसा चालू आहे, भारताचं शेअर मार्केट कसं काम करत आहे ते आता समजते आपल्याला निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय झालं, हा एन-एस-ई नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक सबसिडरी कंपनी आहे निफ्टी. निफ्टी हे काही असं समजू नका तुम्ही की काही वेगळं आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक कॅटेगरी आहे. तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी-एस-ईची एक कॅटेगरी आहे. एक्स त्याच्यानंतर लागते, जसं बँक एक्स. जेव्हा आपण स्टॉक असं सिंपल आणि सोप्या भाषेत समजा, कोणता पण तुमची एक कंपनी आहे XYZ. एक तुम्ही कंपनी बनवली आणि उद्या जाऊन ते कंपनी एवढी प्रगती झाली, ग्रोथ झाली, की आता ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. त्या लिस्ट होण्यासाठी त्याच्यानंतर काय करतात, त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी किंवा ते एन-एस-ईवर लिस्ट होते, या किराणा दुकानात जाते, किंवा या किराणा बी-एस-ई मध्ये लिस्ट. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये बी-एस-ई मध्ये लिस्ट होते, नाही तर याच्यात लिस्ट होते. तर जेव्हा तुम्ही आयपीओ लॉन्च करता, आयपीओ मी तुम्हाला समजवणार, याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवणार, तर ती 2 मधून एका याच्यात जाते, एन-एस-ई किंवा बी-एस-ई. आहे सेम. जे ₹10 स्टॉक आहे, तो आपल्याला कधी-कधी ₹10चाच भेटतो, या इथे किंवा इथे ₹9.90 भेटेल. 10 पैसे कमी इथं भेटेल, 10 पैसे इथं जास्त भेटेल. त्याच्या हिशोबाने भाव असते ते. त्या प्रकारे एन-एस-ई, बी-एस-ई काम करतो. आता मी जे तुम्हाला निफ्टी सांगत होतो, निफ्टी हे एन-एस-ई नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक सबसिडरी कंपनी आहे. आता निफ्टी 50 काय आहे बा, भारताच्या टॉप 50 कंपन्या कायच्या हिशोबाने, मार्केट कॅप म्हणजे काय, सगळ्यात महाग कंपनी समजा रिलायन्स, तर हे टॉपवर येते. तर भारताच्या टॉप 50 कंपन्याचं ॲव्हरेज म्हणजे निफ्टी 50. आता समजा तुम्ही असं ऐकलं न्यूजमध्ये बा, कि निफ्टी 50 जो है भैया वो 2% गिरा, निफ्टी 50 2% पडला. तर भारताच्या टॉप कंपन्या जे टॉप 50 कंपन्या यांचा ॲव्हरेज आज 2% पडला. समजलं. जसं सध्या निफ्टी 50 सुरू आहे 25,000 करंट रेट आहे निफ्टी 50चा. आता निफ्टी 50 टॉप 50 कंपनीचा ॲव्हरेज 2% पडला म्हणजे याचे किती उरायले, 1% उरायले ₹250 आणि 2% उराला ₹500. ₹500 निफ्टी 50 पडले 2%. म्हणजे हा 25,000 होता, हा आता झाला 24,500 ओव्हरऑल. 25,000 मायनस 500, 2%, हा 24,500 निफ्टी 50 पडला बा. समजलं. आता लय प्रकारचे इंडेक्स असतात. निफ्टी नेक्स्ट 50 म्हणजे नेक्स्ट 50, निफ्टी नेक्स्ट 50 काय असते, निफ्टी नेक्स्ट 50. आता काही प्रकार तर मला आठवण पण नाही, पण गुगल केल्यावर ते आपल्याला दिसून जाते. बेसिकली आपल्याला समजायचं इंडेक्स काय. ठीक आहे. निफ्टी नेक्स्ट 50 म्हणजे काय, तर जे टॉप 50 कंपनी आहे, जे निफ्टी 50 आहे, टॉप 50 कंपनी, याच्या 50 कंपनी सोडून पुढच्या ज्या 50 कंपनीज येतात त्यांचा ॲव्हरेज, दॅट इज निफ्टी नेक्स्ट 50. तशाच प्रकारे असतो निफ्टी 100. निफ्टी 100 पण एका प्रकारचा इंडेक्स आहे.
त्याच्यानंतर आता बेसिक भारतात दोन आहेत, एक आहे निफ्टी 50 आणि एक आहे बँक निफ्टी. आता मला स्टार्टिंगमध्ये कन्फ्युजन हा होत होतं, निफ्टी 50 म्हणजे भारताच्या टॉप 50 कंपनीज, ठीक आहे. बँक निफ्टी म्हणजे भारताच्या बँकेच्या टॉप 50 कंपनी असं नाही. निफ्टीचा अर्थ असा नका समजू की 50 येणार, भारताच्या टॉप 12 कंपन्या त्या बँकेच्या, त्याच्यात SBI आली सगळ्यात. आता याच्यात बी दोन, एक आहे की बँकचं वेटेज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ICICI आणि HDFC हे दोघं मिळून बँक निफ्टीच्या 53% वेटेज आहे. म्हणजे 12 कंपन्या आहेत ना आपल्या बँक निफ्टीमध्ये, तर त्याच्या 2 कंपन्या ज्या आहेत ते फक्त ICICI आणि HDFCचाच वेटेज आहे, जो 53% आहे. उरलेला जे 47% आहे हा उरलेल्या बँकचा PNB, SBI, कोटक महिंद्रा, ऍक्सिस बँक, येस बँक अशा प्रकारच्या बँकेच आहेत. समजलं? तसंच आता निफ्टी 50 म्हणजे भारताच्या 50 कंपन्या, बँक निफ्टी म्हणजे भारताच्या 12 कंपन्या. तसंच हे झालं NSEचं, ज्याच्यावर निफ्टी येते, निफ्टी लागते, ते NSEचे इंडेक्स झाले. तसंच BSEचा कोणता इंडेक्स आहे? BSEचा पण इंडेक्स आहे. मी काय म्हटलं, 2 एक्सचेंज आहे त्याचा पण इंडेक्स आहे. बँकेक्स भारताच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड बँकाचा ॲव्हरेज तो आहे बँकेक्स. सेन्सेक्स, मी कन्फ्यूज आहे थोडा याच्यात, त्याच्यात भारताच्या टॉप 20 कंपन्यांचा ॲव्हरेज जे बॉम्बे स्टॉक्स मध्ये लिस्टेड आहे, 20 कंपन्यांचा ॲव्हरेज, ते 20च आहेत ना, कन्फ्यूज आहे मी थोडं, चेक करून घ्याल किती पण असो. 20 कंपन्यांचा ॲव्हरेज म्हणजे सेन्सेक्स. मला कमेंट्समध्ये सांगा किती कंपन्याचा ॲव्हरेज म्हणजे सेन्सेक्स. अशा प्रकारे इंडेक्स आपल्याला ॲव्हरेज सांगतो की इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतात कोणता इंडेक्स चांगला परफॉर्म करत आहे किंवा बेकार परफॉर्म करत आहे. आता IT सेक्टरचा जो इंडेक्स आहे, IT म्हणजे आयट्या कंपन्या झाल्या आपल्या, इन्फोसिस झाली, जे पण IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज आहेत, त्या सेक्टरमध्ये ग्रोथ दिसत आहे. म्हणजे ओव्हरऑल त्या सेक्टरच्या कंपन्या आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देत आहे, ठीक आहे. तसंच अजून एक सेक्टर आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ हेल्थ केअर सेक्टर, निफ्टी हेल्थ केअर सेक्टर. त्याच्यानंतर हेल्थ केअर सेक्टर नंतर असे खूप सारे आहे. डिफेन्स सेक्टर आहे, जे आपल्या मिलिटरी कशा प्रकारे काम करतात, डिफेन्सचे स्टॉक्स वर चालले की खाली चालले. त्याच्यानंतर निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे आपल्या भारतात जे डेव्हलपमेंट होत आहे, रस्ते बनत आहे, बिल्डिंग्स बनत आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे होतं त्याचा इंडेक्स आहे. अशा खूप भिन्न प्रकारचे इंडेक्स आपल्याला पाहायला भेटते. पण याच्यातले काही इंडेक्सेस ज्याच्यात तुम्ही ट्रेड करू शकता. आता मला समजावा, तुम्ही निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या आहेत. आता तुम्ही त्या 50 कंपन्यामध्ये ट्रेड करसान का? एकासोबत तुम्ही पैसा टाकला तर तो 50 कंपन्याचा तुम्हाला मॅनेज करणं कठीण जाणार. 50 कंपन्या पाहायचा, आपण काय बघतो, या इंडेक्सची बघतो, त्याच्यात आपण ट्रेड करतो. आता निफ्टी 50 मध्ये इंडेक्समध्ये ट्रेड करणं म्हणजे इनडायरेक्टली असं समजा तुम्ही ते पैसे त्याच्यातच चालले, म्हणजे निफ्टी 50 मध्ये चालले. आता याचं काय असते, एक निफ्टी 50चा ETF असतो. थोडा डीपमध्ये चाललो मी, पण बेसिक समजून घ्या, मग व्हिडिओला एंड करतो, मग त्याच्यानंतर हळूहळू नेक्स्ट पार्ट शिकू. ETF म्हणजे काय, तर आता तुम्ही निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या आहेत. आता तुम्ही त्या 50 कंपन्या पण बाय करू शकता. तुमच्याकडे आहे 100 रुपये. आता त्या 50 कंपन्यामध्ये 2 रुपये तुम्ही टाकसान, बरोबर आहे ना? कारण 50 रुपयाची कंपनी आहे, म्हणजे 50 कंपन्या आहेत आणि 2 रुपये सगळ्या कंपन्यात टाकसान. पण हा आपल्याला खूप कन्फ्यूज होणार, कारण 2 रुपयाचा स्टॉक भेटणार नाही आणि 50 कंपन्या एवढं पोर्टफोलिओमध्ये आपण एवढे 50 कंपन्याचे शेअर घेणे म्हणजे खूप कठीण काम आहे. आपण काय करतो, त्या निफ्टी 50च्या ETF एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये पैसे टाकतो. याचा अर्थ काय की आपण निफ्टी 50च्या ETF मध्ये पैसे टाकले तो ओव्हरऑल आपले पैसे त्या 50 कंपनीमध्ये डिवाइड होऊन जातात. आता हे नेक्स्ट टॉपिकमध्ये शिकवा, थोडा दुसरा हा म्युच्युअल फंडवाला कॉन्सेप्ट झाला, ETF अँड ऑल. पण असं समजा, निफ्टी 50 मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो, याचा अर्थ असा आहे की आपण त्या 50 कंपनीमध्ये ट्रेड करत आहे. आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो, याचा अर्थ असा आहे की आपण त्या ओव्हरऑल त्या बँक निफ्टीच्या 12 कंपन्यांमध्ये ट्रेड करत आहे. तुम्हाला कळलं? त्याच्यानंतर आपण समजा IT सेक्टरमध्ये आपण आता काही इंडेक्सेस ट्रेड आता भारतात नवीन येत राहतात, कारण याच्यातनं रिटेलर्स पैसा लूज करतो. आपण जे आहे, तुम्हाला हे तरी बेसिक सांगून देतो, आपण जे आहेत ते रिटेलर्स आहेत. रिटेलर म्हणजे जो चिल्लर गिराईक आहे आपण, की बस ते 1000, 2000, 3000 तुम्ही 10 ते 15 करोडनं बी, 20 करोडनं बी तुम्ही ट्रेड केला, 20 करोडनं बी तुम्ही ट्रेड केला, किंवा तुम्ही 50 CR बी ट्रेड केला, 50 करोड, तरी तुम्ही रिटेलर आहात, हे लक्षात घ्या. तर काय करते NSE जे आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ते वेगवेगळे इंडेक्स आणत राहतात. एक फिन निफ्टी आलं. त्याच्यानंतर मिड कॅप निफ्टी म्हणजे मिड कॅपिटलायझेशन. हे मिड कॅप, स्मॉल कॅप हे सगळं समजवणार मी तुम्हाला, त्याचं टेन्शन नक्की. पण आता बेसिकली तुम्हाला समजलं ना इंडेक्स काय. इंडेक्स म्हणजे भारताचा ॲव्हरेज स्टॉक मार्केट कसा सुरू आहे त्याचा इंडेक्स मी पाहिलं तर मला सगळं कळणार. बँक निफ्टी पाहिलं तर बँक निफ्टी खाली पडला, लाल मध्ये आहे, म्हणजे भारताच्या बँकेचा स्टॉक खराब आहे.
आहे. निफ्टी 50 पाहिलं तर हो वर चालला, म्हणजे भारतचा ओव्हरऑल स्टॉक मार्केट वर चालला. मी निफ्टी फार्मा पाहिलं तर भारताचे जेवढे पण फार्मा सेक्टर आहेत, हेल्थकेअर सेक्टर पाहिलं तर हेल्थकेअर सेक्टर, आयटी पाहिलं, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे भारताचं इन्फ्रास्ट्रक्चरचं शेअर वाढले. निफ्टी इन्फ्रा वाढलं म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चरचे L&T, जे रस्ते बनत आहे, जे बिल्डिंग बनत आहे, चांगली प्रगती करत आहे भारत. तो ओव्हरऑल इंडेक्स आपल्याला त्या गोष्टीचा हे सांगतो. आता क्रिकेट प्लेअर जेव्हा खेळतो, आता समजा आपला अभिषेक शर्मा किंवा सूर्यकुमार यादव, आपले सुपला शॉट, त्या व्यक्तीचा 160-170चा ॲव्हरेज हे आहे स्ट्राईक रेट. म्हणजे ओव्हरऑल काय तर ते एका बॉलात 160 रन, म्हणजे ते एका बॉलात 2 रन बनवतो, करीब 2 रन ते बनवतात. त्याचा स्ट्राईक रेट 100च्या वर आहे. याचा अर्थ काय, तो प्लेअर चांगला खेळतो. तसंच इंडेक्स म्हणजे ओव्हरऑल त्या कंपनी, ओव्हरऑल तो सेक्टर कसा काम करत आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. मी तुमचा लेगेसियन. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मराठी शिकण्यासाठी लेगेसियन मराठी स्टॉक मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नवीन व्हिडिओत. हळूहळू सगळं काही शिकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय